हो, आम्ही आज रात्रीच येतोय. हो, नाही निघू आता थोड्या वेळात. हां, ओके बाय. या. वसू, काय ग? मला कमाल वाटते तुमची. म्हणजे आयुष्यभर एवढ्या मोठ्या वाड्यात राहिलेल्या तुम्ही इथे कशा काय राहू शकलात? तुमच्या सगळ्या आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या सगळ्या सवयी, सगळं माहितीये मला. कसं काय सगळं निभावून नेलं? मावशी, याचं सगळं क्रेडिट सरला मावशी आणि रमाला जातं. खरे. अगं आमच्यापेक्षा सरला, रमा आणि तिच्या घरच्यांचीच जास्त ओढाताण झाली असेल. असेल नाही, होतोच आहे. अगं ते सतत आम्ही घरी असल्यावर जसं आम्हाला जपायचे, आमची काळजी घ्यायचे, आमच्या आवडीनिवडी सगळे जपायचे, तसंच ते इथेही करतायत. हे तुला त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन माहिती आहे, तरी ते आम्हाला काहीच कमी पडू देत नाहीये. अगं आम्ही न मागता सगळं काही देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आणि मुख्य म्हणजे जेव्हा सगळा गाव आमच्या विरोधात होता तेव्हा हे लोक मात्र आमच्या पाठीशी उभे होते, ती कोणाचीही पर्वा न करता. मावशी, त्यांचा आदरातिथ्य पाहून आम्हाला इतकं ऑकवर्ड होतं ना. हो ना ग. अगं घरात कुठल्याही कामाला आम्हाला हात लावू देत नाहीत. काय तेजू आणि मी म्हटलं की आम्ही काहीतरी काम करतो तर अमानी स्पष्ट सांगितलं, तुम्ही अजिबात काही काम करायचं नाही. मी रोजगार केंद्रामध्ये जास्त काम करेन, जास्त कष्ट करेन, पण तुम्ही दोघींनी काम नाही करायचं. कमाल आहे खरंच. हल्लीच्या जगात ही अशी माणसं खरंच मिळत नाहीत. वसू, रमाच्या घरची माणसं फार चांगली आहेत ग. खरंय तुझं, पण हे असं किती दिवस चालणार? इथे किती दिवस राहायचं? हाच विचार चालू होतो अगं माझ्या मनात सतत. पण तू आलीस ना, खरंच बरं वाटलं. हुरूप आला. खरं सांगायचं ना शालिनी, आम्ही खरंच खूप खचून गेलो होतो ग. तरी मी फारच उशिरा आले, नाहीतर मी याआधीच घेऊन गेले असते तुम्हाला मुंबईला. खरंय तुझं, फार कठीण असतं ग हे. सगळ्यांना नाही जमत. अरे लई मोठ्या व्यक्ती आहेत त्या मॅडम. असं होय? बाईसाहेबांच्या खास मैत्रिणी दिसत आहेत त्या. होय मामा. अरे खास म्हणजे अगदी सख्या बहिणीसारख्या आहेत असंच समज. वा. मला तरी वाटतंय या रावसाहेबांना नक्की सोडवतील म्हणून. लई धडाडीच्या आहेत त्या आणि मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी बी आहेत त्यांच्या. है ना? त्यांच्या वागण्यावर बोलण्याला तसंच वाटतंय मला पण. मामी, अगं त्यांच्या शब्दाला मोठमोठ्या नेत्यांमध्ये, सरकारी ऑफिसात लई मान आहे बघ. मोठमोठ्या लोकांमध्ये उठबस आहे त्यांची. रावसाहेब बी लई मानतात त्यांना. होय ना? म्हणजे अगदी योग्य वेळ आल्या म्हणायचा. देवा विरोबा, सगळ्या कुटुंबाला संकटातनं बाहेर काढ बाबा. बाईसाहेबांचा चिरा बघवत नाही ग, केवढ्या दुःखी झाल्यात बिचाऱ्या. मामी, अगं आता त्या आल्यात ना, नक्की काहीतरी करतील. म्हणजे विरोबानेच धाडलंय म्हणायचं त्यांना अगदी. आता असंच समजा. अरे तुम्ही असे बाहेर का उभे आहात? अहो, त्या शालिनी मॅडम आल्यात ना, मग त्यांना बाईसाहेबांसोबत काय बोलायचं असेल म्हणून आम्ही म्हंटल आपलं बाहेर थांबावं. अहो झालं असेल त्यांचं बोलणं, चला आपण आत जाऊ. शालिनी अगं, आम्ही आहे त्या कपड्यानिशी निघून आलो वाड्यातून. काहीच नव्हतं आमच्याकडे. रमाने जाऊन माझ्यासाठी आणि तेजूसाठी कपडे आणले. जी मुलगी पैसे नाही म्हणून स्वतःसाठी कपडे घेत नाही, तिने आमच्यासाठी जाऊन कपडे आणले. कुठून येतो का एवढा मनाचा मोठेपणा? वसू, मी तुला म्हणाले होते ना, ही मुलगी तुझं घर उत्तम सांभाळेल. जेवढी प्रतापला तिच्याबद्दल खात्री आहे ना, तेवढीच खात्री मलाही आहे तिच्याबद्दल. आलेच. प्रताप, अरे ये. शालिनी मावशी, काय पडतं? अरे प्रताप, तुला माहिती ना मला हे सगळं नाही आवडत. प्रताप, काय अवतार करून घेतलाय सरे? अगं वसू, हे अवतार झालाय खराब, पण परिस्थितीच अशी आहे ना की मी ह्यापेक्षा बरा नाही दिसू शकत. मावशी,
परिस्थिती इतकी वाईट आहे ना, रमा, सरला मावशी हे सगळे नसते ना तर आई आणि तेजूच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था झाली नसती. तू कुठे राहतोयस? माझा जवळचा सहकारी मित्र आहे दामू म्हणून, त्याच्या झोपडीत. बर, मला जरा सांगा, हे खत घोटाळा प्रकरण नक्की काय आहे? अगं, आपण पक्ष स्थापन करायची खूप आधीची गोष्ट आहे. रावसाहेब आता सत्तेत नाहीये, त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्नच नाही. मला तर असं वाटतं त्यांच्या विरोधकांनी जुनं काहीतरी उकरून काढून रावसाहेबांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण मला खात्री आहे रावसाहेब निर्दोष आहेत, त्यांनी असं काही केलेलं नाही. ठीक आहे, आपण लढू त्यांच्यासाठी. मोठ्यातले मोठे वकील करू आणि त्यांना यातून बाहेर काढू, काळजी करू नका. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर मुंबईला यावं लागेल. नाही, कसं आहे, मुंबईला गेल्यावर आपण वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतो, मोठ्या वकिलांना भेटू शकतो. ही सगळी प्रोसेस थोडी फास्ट होईल मुंबईला गेलो तर. मुंबई छोटे मालक, तुम्ही जा यांच्यासोबत मुंबईला. जेवढ्या लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावता येईल ना, तेवढ्याच लवकर बाईसाहेब बी सावरतील. हे बघ प्रताप, रावसाहेबांना यातून बाहेर काढण्यासाठी जे शक्य आहे ते सगळं आपण करू. तुम्ही चला लवकर माझ्या बरोबर. शालीन मावशी, तू आलीस आणि आम्हा सगळ्यांना हुरूपच आला बघ. यातून कसं बाहेर पडायचं हेच मुळात कळत नव्हतं. त्यात पैसे नाहीत. आता सगळंच सॉल्व्ह होईल. थँक्यू प्रताप, यातून मार्ग नक्की सापडेल. आणि तुला जर थँक्स म्हणायचंच असेल ना, तर माझ्याही आधी रमाला थँक्स म्हण. रमाने तुमच्यासाठी जे केलंय त्याला तोड नाहीये. रमानी, सरलानी आणि या सगळ्यांनीच गावचा विरोध असताना सुद्धा तुमच्यासाठी जे काही केलंय ना, ते आभार मानायच्याही पलीकडचं आहे. रमा, मला आधीच माहिती होतं तू खरंच सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहेस. खरंय, ह्या प्रकरणामध्ये मी पूर्णपणे खचून गेलो होतो. मला असं वाटत होतं आता सगळंच संपलंय. पण ह्यांनी मला जाणीव करून दिली की काही संपलेलं नाही. फक्त मी लढणं विसरलो. ह्यांच्या धीराचं आणि लढण्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चला मग तुम्ही आता तयारीला लागा. आपण आज रात्रीच निघू. लवकरात लवकर मुंबईला पोहोचू आणि मग ठरवू पुढे काय करायचं ते. ओके? वसू, अगं आता मी आले ना, आता सगळं नीट होईल. नाही, आता पाणी पार डोक्यावरून जायला लागलं. चिलट सुद्धा टंक मारायला लागली. ठाव नाही, त्यांची गाठ या आबासाहेबांची आहे. असा ठेचून काढीन एकेकाला की सरणावर चढायच्या बी लायकीचे उरणार नाहीत. बराबर तसंच करायचं. गाठच काढायचा आपल्याला त्याचा, आणि ते बी लवकरात लवकर. तेव्हा कुठं गाठायचा ते ठरव आणि आम्हाला कळव लवकरात लवकर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, असा सापळा लावायचा की त्याला कळलं बी नाही पाहिजे काळ कवा झडप घालून गेला ते. रमा, मी कधीपासून बघतोय तुम्ही खूप शांत शांत आहात. काय झालंय? छोटे मला, तुम्ही असे अचानक मुंबईला जाताय ना, तर मला एकदम भरून आले बघा. असा विचार येतोय की तुम्ही जर का मुंबईला असणारात तर मग म्या इथे एकटीनं. रमा,
मी कायमचं थोडीच चाललोय. रावसाहेबांच्या केससाठी चाललोय ना. हा गेलो, हा परत आलो. तुम्हाला एक सांगू, मी मुंबईला जाऊन काम करून कधी परत येईन ना हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि रमा, तुम्हीच मला सांगा, तुमच्याशिवाय मी तरी राहू शकणार आहे का तिथे फार दिवस? आणि मुंबई इतक्या जवळ आहे ना की तुमच्या मनात जरी विचार आला ना तरी मला लगेच कळेल आणि मी फरकन तुम्हाला भेटायला येईल. छोटे, मला कव ह्या समजा बोलण्याच्या गोष्टी असतात आणि मला ठाव आहे तुम्ही मला समजवण्यासाठी हे समजा बोलताय. बरं हो, एक एक क्षण कसा घालवू मी तुमच्याशिवाय? तुम्हाला एक क्षण जरी बघितलं नाही नव तरी जीव कासावीस होतोय माझा. आणि फक्त तुमच्या आठवणींवर कसं जगू? माझं काय होणार आहे नव कुणाच ठाऊक. मला माहिती आहे रमा, मी कधीच तुमच्यापासून दूर जात नाही आणि मी तुमच्यापासून दूर गेलोय हा विचार सुद्धा तुम्ही कधी करू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या मनाला हुरूर लागते. पण तुम्ही काळजी करू नका, मी पटकन परत येईन. माझ्या हातात असतं ना तर मी सगळी कामं इथूनच केली असती. तुम्ही माझ्या सोबतीला असाव्यात म्हणून तुम्हाला मदतीला घेतलं असतं. पण हे काम मुंबईला जाऊनच करावं लागणार आहे म्हणून. माहित आहे मला छोटे, मला कळतंय, मला समजा, पण वळत काहीच नाहीये. माझ्या मनाला कसं समजावू ना हेच समजत नाहीये मला. अजिबात नका समजू. तुम्हाला माहितीये, मी सुद्धा माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण रमा, कसं आहे ना, आपल्या दोघांच्याही मनाला माहितीये माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तुम्ही नका समजू, मी येईन पटकन परत. बरं चला छोटे, मला तुम्हाला जायचं आहे तर त्याची तयारी बी बाकी आहे. उगा उशीर नको व्हायला. हे कसं निखळलं? बरं चला छोटे, मला बाप रे सरला, अगं केवढा घाट घातलाय जेवणाचा. अहो थोडंच आहे की. हे थोडं आहे? अहो मला मला जेवढं जमलं तेवढंच केलंय. खरं तर वेळच भेटला नाही जी. मग बरं झालं जास्त वेळ नाही मिळाला. वसू, अगं तू तरी सांगायचं तिला. काही उपयोग नाही. मी तुला सांगितलं होतं ना, आम्ही इथे आल्यापासून हेच चालू आहे. अहो तुमच्यासारखी मोठी माणसं कधी माझ्या घरी येणार आहेत आणि जेवायला कधी येणार त्या माहिती पण नाहीये. बरं सुरुवात करा तुम्ही, आणि काही कमी जास्त झालं तर माफी करायची. अगं ह्याच्यात काय कमी आहे, उलट हे सगळं जास्तच आहे. नाही पण एकदम स्वस्तपणे जेवा बरं का, म्हणजे रस्त्यात जाताना कुठं थांबायला नको, एकदम मुंबई गाठा. ठीक आहे. बरं रमा आणि प्रताप कुठे आहेत?
अगं प्रताप आता आपल्याबरोबर मुंबईला येईल, मग त्या दोघांना भेटता येणार नाही, रमाला करमणार नाही. मला वाटतंय रमा दादाशिवाय इथे राहणारी ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे ते जरा नाही नाही, मग तसं असेल तर त्यांना सांगा जरा नको, भरपूर वेळ भेटून घ्या, नाही का? या काय लव्हबर्ड्स, झाली निवांत भेट झाली? हो भेटलो. छोटे मला तुम्ही जेवायला बसा, ताट वाढून आणते. नाही लांबचा पल्ला गाठायचा ना, 2 घास खाऊन घ्या आधी. हं? सुरुवात करा ना ते. प्रताप, आपण साधारण पहाटे मुंबईला पोहोचू. एक खूप चांगले वकील आहेत, मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांची दुपारची अपॉइंटमेंट घेते. तुम्ही सकाळी आराम करा, मग आपण दुपारी त्यांच्याकडे जाऊ आणि मग ठरवू पुढे काय करायचं ते. ठीक आहे मावशी. चला निघूया. हो. सरला, आज मी खूप दिवसांनी इतकं सुंदर घरगुती जेवण जेवले. थँक्यू सो मच. अहो खरं तर आज घाई गडबडच झाली, पुन्हा वेळ काढून या, चांगला भेट करू काहीतरी. नक्की. बर, जरा जपून जा बरं का. मावशी येतो आम्ही. ताईसाहेब काळजी घ्या बरं का. हं? जपून जा. हो, सरला तिथे पोहोचलो की फोन करून कळवतो. फक्त तिथलं काम व्यवस्थित लवकर पार पडू देते, एवढी प्रार्थना कर. विरोबा तुझं ऐकतो ना, सांग बाई त्याला. तुम्ही काय काळजी करू नका, तिकडचं काम तुमचं लवकर संपून तुम्ही लवकरच परत याल बघा. पाण्याची बाटली घेतली का? आता रमानी सगळं सामान भरलंय ना, मग असेल सगळं व्यवस्थित. येतो. रमा, मी नेहमी नवीन कामासाठी जातो तेव्हा तुम्ही काय करता? आठवा. हेच हवं होतं मला, तुमचं स्मित हास्य. तेच सोबत घेऊन जातोय. पण तुम्ही काळजी नका करू, मी लवकरच परत येईन. निघू? चला. रमा, अगं नको काळजी करू, सगळं ठीक होईल बघ. काम संपून लवकरच परत येतील सगळेजण. नको काळजी करू. चल झोपायला. चल.
रमा रमा राजकुमार कोणा रे देवा कोणा रे राजकुमार कोण आहे? ए पिंट्या अरे कोण आहे बघ ना. अरे जरा उठून बघ ना कोण आलंय ते. ना बघ अरे तू कशाला चालले. राजकुमार धामू दादा काय झालंय? अपघात झालाय. कोणाचा अपघात झालाय? प्रताप दादांच्या गाडीला गावापासून काही अंतरावर अपघात झालाय. ते गावाच्या बाहेर. तिथली माणसं आली होती ते सांगायला. लय मोठा अपघात झालाय.